श्रीरामपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब शंकरराव आघेंना इंस्टाग्राम अकाउंटवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी त्यांच्या दैनिक जयबाबा या वृत्तपत्रातून शहरातील नशेच्या इंजेक्शन विक्री प्रकरणाची बातमी प्रसिद्ध केली होती। याच रागातून गणेश मुंढे नावाच्या व्यक्तीने गणेश_मुंढे 307 या अकाउंटवरून बातमी डिलीट कर नाहीतर तुला डिलीट करून टाकीन, तुझं आयुष्य खराब करीन अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहे। स्टेशनच्या हद्दीमध्ये नशेचे इंजेक्शन एका महिलेकडून पकडले होते 50 आणि त्याबरोबर एक गणेश मुंढे नावाचा मदत करायचा असं त्याच्यात उल्लेख होता। तर ती बातमी दैनिक जय बाबावर प्रसिद्ध केली। त्यात नवीन DYSP आपले भवर साहेब यांचाही व्हिडिओ लावलेला आहे। त्या बातमीत वेगळी कोणतीच कॉमेंट नाही, जे पोलिसांनी माहिती दिली तीच बातमी छापली। परंतु त्या बातमीवर मात्र काल दुपारी रिप्लाय आला, जय बाबा हे डिलीट कर सांगतो तुला, नाही तर तुला डिलीट करून टाकेल, तुला टाइम देतो, हे डिलीट कर नाही तर बघ काय होईल। आणि ही धमकी नाही, हे कारण कोणाचं आयुष्य खराब होण्यापेक्षा तुला दाखवतो, हे डिलीट कर सांगतो, अशी ती धमकी आली। वास्तविक पाहता याच्यात कोणतंही म्हणजे तो तर गुन्हेगार आहे, फरार गुन्हेगार आहे सध्या 307 वगैरे याच्यातला, मग तो मोकळा आहे। मग आता असा मोकळा असणारा गुन्हेगार आणि तो जो म्हणतो तुला डिलीट करून टाकल, आम्ही 35 वर्ष या श्रीरामपुरात पत्रकार देखील तुम्ही सगळे साक्षीदार आहे। आम्ही कोणाचा चहा पिला कोणाला लाजिंदार नाही। आता शहरात जेवढ्या घटना घडल्या त्या चालू आहे त्याचे बी आपण वृत्तांकन करतो। हा जो आहे गणेश मुंढे यांनी त्याच्यामध्ये ज्याचा जो अकाउंट आहे त्याच्यावर अशोक उपाध्यायांनी जे भाषण केलं होतं त्या भाषणावर त्यांनी कॉमेंट्स टाकलेली आहे का आम्ही फिक्स रिप्लाय देतो, त्यानंतर उपाध्यायांवर हल्ला झाला। मग आता अशा परिस्थितीत असा माणूस परिस्थितीत जर माझ्यासारख्या 35 वर्ष वर्तमानपत्र चालवणाऱ्या आणि सरळ काम करणाऱ्या व्यक्तीला डिलीट करून टाकण्याची धमकी येत असेल तर श्रीरामपुरात आता बजेट चाललं काय? आणि म्हणजे माझी तळतळ काय याला लगाम बसला पाहिजे। हे जे कोणी गुन्हेगार आहे हे आता इथपर्यंत माणसं मारायला निघले असेल तर याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। आम्ही मेलो उद्या आम्हाला पत्रकारितेत मारून टाकलं तर ठीक आहे, आम्ही कुर्बान होऊन जाऊ, पण काळ सोकावून एवढं फक्त मी तुम्हाला सांगतो। म्हणून साहेबाला विनंती आहे का कठोरात कठोर कारवाई करावी आमची पत्रकार, माझी वैयक्तिक पत्रकारांची विनंती। आरोपी होता भाडखोर, मिरवणूक काढली होती साहेबांनी, मिरवणूक काढलेली होती। साहेब कसं आहे आता काही तासात याला अटक झाली पाहिजे, म्हणजे अतिशय गंभीर विषय हा। बिचारे गरीब पांड्यावर आला एकदा प्रत्येकाला आली, यांना सुद्धा बेलापुरातून एकदा गुन्हेगारांनी धमकी दिली तेव्हा आपण आलो। मग साहेब इतकं गंभीर म्हणजे नाही, मग आता आम्ही हातात शस्त्र घ्यावं काय पेंट होऊन अशी परिस्थिती निर्माण झाली। आमचा ज्या वेळेला काटा हलल तर तुम्हाला सांगतो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पत्रकारांकडून निर्माण होऊ नये हीच विनंती। म्हणून तुम्ही त्याला 8 तासाच्या आत संध्याकाळपर्यंत तिचे कुठं असेल तिथे पकडून आणून कठोर त्याला कारवाई वेगवेगळ्या घेतली जाते। तुम्ही येण्यापूर्वी साहेब आम्ही चर्चा करत होतो की यापूर्वी श्रीरामपुरात सगळ्या प्रकारचे गुन्हे घडतात आणि या सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांचं वार्तांकन श्रीरामपूरच्या पत्रकारितेने अगदी तटस्थ भावनेतनं यापूर्वी केलेलं आहे आणि ते आज अखेर करतायत। परंतु पत्रकारांच्या लिखाणावर इथं कधी बंधन आलं नाही। मग पत्रकारांनी पुढाऱ्यांच्या बाबतीत लिहिलं असेल, पत्रकारांनी गुंडांच्या बाबतीत लिहिलं असेल, इव्हन पत्रकारांनी अधिकाऱ्यांच्या बाबतीत लिहिलं असेल। अगदी जाल अधिकारी या पोलीस स्टेशनला किंवा या प्रशासनामध्ये होऊन गेले, परंतु पत्रकारांनी लिहिलेली बातमी सूचना म्हणून घेण्याची इथं संस्कृती आहे। त्याला कोणी विरोधक पत्रकारांना मानत नाही आणि बातम्या या समाजात सुधारणा घडण्यासाठीच असतात। पण अशा परिस्थितीमध्ये जर का एखाद्या पत्रकाराला अगदी खालच्या पातळीला जाऊन सोशल मीडिया मधून किंवा मेसेज मधून जीवे मारण्याची धमकी काही गुंड देत असतील तर हा निषेध करावा असा प्रकार आहे। त्याचा निषेध तरी किती करणार आहे? त्यामुळे पोलीस प्रशासनाला माझी सर्व पत्रकारांच्या वतीने अशी विनंती आहे की अशा प्रवृत्तीला आपण वेळीच लगाम घातला पाहिजे। अलीकडच्या काळामध्ये
राजकारणाच्या माध्यमातून गुंडगिरीचं उदात्तीकरण होत आहे. दुसरं, काही पोलीस अधिकाऱ्यांच्या आपण त्याचा शोध घेतला पाहिजे की गुंडांमध्ये उठबस वाढलेली आहे, ज्याच्यामुळे पोलिसांचा धाक त्यांच्यामध्ये असायला पाहिजे. याच्याऐवजी पोलीस आपले सहकारी आहे अशी भावना जर का गुंडांमध्ये होणार असेल तर हा देखील अतिशय चुकीचा प्रकार आहे. आम्ही व्यक्तिशः नाव घेऊन कुणाचं सांगणार नाही, कारण कुणाच्या पोटावर पाय देणं किंवा कुणाला व्यक्तिशः विरोध करणं हा आमचा भाग नाहीये. आम्ही फक्त जी वस्तुस्थिती आहे, जे सत्य आहे ते तुमच्या समोर मांडू शकतो आणि ते मांडलं पाहिजे. तुम्ही समजदार अधिकारी आहात, तुमची भूमिका या शहरात आल्यापासून अतिशय चांगली आहे. कायदा सुव्यवस्था मेंटेन करण्यासाठी आपण इथं वेळोवेळी घेतलेली भूमिका देखील आम्ही वर्तमानपत्रातनं यापूर्वी देखील मांडलेली आहे. आपण योग्य भूमिका घ्याल आणि संबंधित एका गुंडाचा विषय नाही, तो आहेच, पण या प्रवृत्तीला या पुढच्या काळामध्ये पाठबळ मिळणार नाही आणि त्या प्रवृत्ती समाजामध्ये वाढणार नाही. आज बाळासाहेब आगे आहे, उद्या यापैकी कोणीही व्यक्ती असू शकतो. प्रत्येक जण गुन्हेगारीचं वार्तांकन करतच असतो. त्यामुळे हा काही बाळासाहेब आगेंना दिलेली धमकी नाही, ही पत्रकारितेला दिलेली धमकी आहे, जो लोकशाहीच्या 4 स्तंभापैकी एक स्तंभ आहे आणि तो खंबीर असला पाहिजे. यासाठी पोलीस प्रशासनाने देखील चांगली भूमिका घेऊन पत्रकारांना सहकार्य करावं आणि गुंडांना वेळीच आवर घालावं असं मी सर्व पत्रकारांच्या वतीने आपल्याला छापली आणि त्याचा राग धरून डायरेक्ट त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. खरं तर श्रीरामपूर तालुक्याची पत्रकारिता सगळ्यांना माहिती आहे आणि इथले जे सगळे पत्रकार आहेत ते कुणाचा रुपये घेत नाही, चहा घेत नाही, जे सत्य आहे ते सत्य छापतात. आणि अशा पत्रकारांना जर असा त्रास होत असेल तर साहेब आपण याच्यात लक्ष घातलं पाहिजे. आज जर संपादकाला धमकी द्यायच्या, जीव मारण्याची धमकी द्यायचा जर एक गुंड प्रयत्न करत असला तर उद्या सगळ्याच पत्रकारांच्या जीविताला धोका आहे. या घटनेचा मी आमच्या बेलापूर पत्रकारांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मी मागणी मांडणं हे पत्रकारांचं कर्तव्य आहे. त्याच भावनेतून आमचे ज्येष्ठ सहकारी बाळासाहेब आगे यांनी हे वृत्त प्रसिद्ध केलं. खरं तर त्यातून वाईट असं कुठलेही छापलेलं नसताना किंवा कुठल्याही त्या आरोपीची कुठली कमेंट केलेली नसताना अशा प्रकारची धमकी देणं हे खरं निषेधार्ह आहे. त्या धमकीमध्ये स्पष्टपणे जय बाबांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे पत्रकार हक्क कायद्यानुसार आपण दाखल करावा आणि आरोपीवर कठोर शासन करावे अशी मागणी पत्रकार संघाची बाळासाहेब आगे यांचं लिखाण गेल्या अनेक वर्षापासून मी पाहतो. स्पष्ट निर्भीड आणि सडेतोड असतं. असे लिखाण करताना यापूर्वी कधी झाले नाही. राजकीय लोकांच्या विरोधात आम्ही बऱ्याच वेळा बातम्या लिहिलेल्या आहे, पण राजकीय पुढे समजू शकतो. पण एक गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्याचे FIR मध्ये पोलीस स्टेशनला नोंद आहे, अशा लोकांची बातमी आपल्या मार्फत येते आणि तीच आम्ही छापतो. ते अशा गुंडांना आपण बंदोबस्त करावं आणि जास्तीत जास्त पत्रकार संरक्षण कायद्यानुसार त्याला काही कारवाई करता येईल ती करावी अशी सगळ्या पत्रकारांच्या वतीने आपल्याला विनंती करतो. आणि ज्या बातमीमुळे ही धमकी त्यांना देण्यात आली, खरं म्हणजे साहेब तो विषय मोठा विषय आहे तसा. त्याच्यावर सुद्धा पोलीस प्रशासन लक्ष घातलं पाहिजे. या शहरातली तरुण पिढी त्या इंजेक्शनच्या आहारी जाते याची नागेशबाई सगळीकडे चर्चा आहे. त्याच्यात कोण कोण सामील आहेत ते आता त्या प्रशासनाचं काम आहे ते शोधते. परंतु अशा पद्धतीने एका सामाजिक प्रश्नाला पोलीस डायरीप्रमाणे वाचा फोडल्यानंतर स्पष्टपणे अशा पद्धती धमकी तर ती डिलीट करू, तुला डिलीट करू, ही अतिशय गंभीर बाब आहे. याचं गांभीर्य आपण प्रशासन लक्षात घेऊन तातडीने या संदर्भात कारवाई करावी अशी आपल्याला विनंती करतो आणि या दिलेल्या धमकीचा श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाच्या वतीनं जाहीर निषेध करतो. ही धमकी फक्त बाळासाहेब आगेंना नाही, सर्व पत्रकारांना आहे, पत्रकारितेला आहे. धमकी देणाऱ्याचं रेकॉर्ड काय आहे काय नाही हे पोलीस स्टेशनमध्ये आहेच. परंतु ती धमकी देणाऱ्याच्या पाठीशी कोण आहे आणि त्याची एवढी हिंमत कशी काय झाली? म्हणजे गेली 40 वर्षापासून मी तरी जवळपास 40 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे आणि गुंड पुंड सगळ्याच्या संदर्भामध्ये लिखाण वगैरे झालेलं आहे. पण तर कधी कुठल्या गुंडांनी अशा पद्धतीची भाषा वापरलेली नाही. सर्वात महत्त्वाचा विषय असा की जसं बाळासाहेब म्हणले, म्हातारे मेल्याचं दुःख नाही काळ चुकवतंय. आज या शहरामध्ये पोलिसिंग आहे का नाही हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपलं काम चांगलं आहे, आपले सहकारी सुद्धा चांगलं काम करतात, परंतु काही पोलिसांचे लागे बांधे सुद्धा या गुन्हेगारांशी आहे. आपण पण त्याचा शोध घेतला पाहिजे. आता इथं काय घडतं, इथं खरं झालं की त्या गुन्हेगाराकडे लगेच फूट होतं. म्हणजे कुणाचं काय चाललेलं आहे, कुठं काय चाललेलं आहे, इथून सगळी माहिती तिथे ती पास होती.
सगळ्यात महत्त्वाचा विषय की गेली अनेक वर्ष या अंमली पदार्थाच्या विरोधात अनेकांनी जे पोलीस स्टेशनला जी नोंदी आहेत त्याही पद्धतीने पोलीस पत्रकार बातम्या देत असतात आणि आम्ही पण वेगळ्या पद्धतीने त्या बातम्या या शहरामध्ये आपलं हे शहर आम्हाला एक व्यसनमुक्त किंवा हे शहर आम्हाला शांतता ठेवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. या पद्धतीने आमचं कामकाज चालत असतं. परंतु आपण विनंती अशी आहे की आता पत्रकार कार्यानंतर आपण तर तो गुन्हा दाखल करणारच आहोत. या गुन्ह्याच्या पाणी मग कोण आहे त्याच्या पाळ्यामुळे आपण शेवटपर्यंत जाऊन खोदले पाहिजे. त्याची नुसतं काय होतं, एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी. बाल गुन्हेगार असेल तो फक्त गुन्हा करतो, आपण याच्यात आपले हात बांधले गेलेले आहेत. बाल गुन्हेगार असल्यामुळे आपण फक्त कायदेशीर कारवाई करून त्याच्या आईबापाच्या ताब्यात देऊन वरिष्ठ न्यायालयामध्ये ते केस वगैरे दाखल करतात आणि तो तपास तिथं हा संपला जातो. परंतु या गुन्ह्यामध्ये कृपा करून असं करता कामाचं नाही. आणि सर्वात महत्त्वाचा विषय याच्यामध्ये असा आहे की जय बाबा प्रेसला आपण आतापासूनच पोलीस संरक्षण द्यावं अशी मी या ठिकाणी प्रामुख्याने मागणी करणार आहे. त्याचे कारण असं आहे की पत्रकारिता करता असताना कधी कोण कधी येईल बातम्या द्यायला आपल्याकडे लोक येतात. आपल्याकडे त्यांचे काही चेहरेपट्टी नसते. आपण अन्य पिढीत आज झालेला आहे म्हणून त्याच्या आम्ही वृत्तपत्र म्हणजे त्याच्या बातम्या छापत असतो, घेत असतो. आणि अशा प्रकारे कधी कोणी अनोळखी व्यक्ती सुद्धा येऊन जर हस्ते पर असते, जर असं काही अटॅक होण्याचा जर प्रयत्न जर होणार असेल तर माझी विनंती आहे की आपण संबंधित गुन्हेगार आणि त्याच्या पाठीचे जे कोणी असतील मग ते अलीकड पलीकड उलटे पालटे जे काय असतील त्याचे सगळ्यांचे धंदे शेवटपर्यंत जाऊन पाळ्यामुळे ते खणून काढावे अशी या ठिकाणी मागणी करतो. आणि जय बाबा प्रेसला तुम्ही त्वरित पोलीस संरक्षण द्यावं, तिथं पोलिसांची नियुक्ती करावी अशी या ठिकाणी मागणी करतो. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. शहर पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल झाला त्याच्या पत्रकावरून साधी केलेली ही बातमी होती. त्याच्यामध्ये संपादक बाळासाहेब आगे यांनी कुठलाही मीठ मसाला त्याच्यात लावलेला नाही. अतिशय पत्रकारितेच्या रूल बुकप्रमाणे ही बातमी त्यांनी केलेली होती. सामान्य बातमी होती. अशी बातमी ही त्यांना सहन न झाल्यानं त्यांनी हा जो काही धमकी देण्याचा प्रकार घडलेला आहे हा निषेधार्ह आहे आणि सर्व पत्रकारांच्या वतीने त्याचा आम्ही निषेध करत आहोत. आम्ही सर्व मिळून निषेध करतो. शनिवारी श्रीरामपुरात नशेची इंजेक्शनसह एका महिलेला पकडले होते. त्याच्यात मदत करणारा आरोपी हा गणेश मुंडे म्हणून पोलिसांनी त्याची माहिती दिली होती. त्याचे वृत्त मी दैनिक जय बाबा आणि इंस्टाग्रामवर प्रसिद्ध केले होते. त्याच्यात DYSP यांचंही आरोपीबद्दलची माहिती देतानाचा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. तर मला काल जय बाबाच्या इंस्टाग्रामवर धमकी आली की तो व्हिडिओ डिलीट कर, नाहीतर तुला डिलीट करून टाकतो, अशा स्वरूपाची ती धमकी आहे. तर श्रीरामपुरात 35 वर्षापासून आपण पत्रकारिता करतो, पण अशा प्रकारची गुन्हेगारांकडून धमकी कधी आली नाही. श्रीरामपूरचं वातावरण प्रचंड बिघडत चाललंय असं आम्ही ऐकत होतो. आता आमच्यापर्यंत पण ती गोष्टी येऊ राहिल्या असं दिसतंय. तेव्हा आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने मी सांगतो का या आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि काळ सोकावला नाही पाहिजे, अन्यथा पत्रकारांना श्रीरामपुरात काम करणे मुश्किल होणार आहे. यावेळेस सर्व पत्रकार संघ तसेच दैनिकचे सर्व पत्रकार तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया संपादक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर आरोपीवर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे.